पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ना तेच महाराष्ट्रात सुद्धा घडतंय की काय अशी मोठी भीती आता निर्माण होऊ लागलेली आहे. SIR मोहीम राबवली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांचा धक्कादायक अगदी आश्चर्यकारक असा पराभव झाला. कधी नव्हे ते भारतीय जनता पक्ष तिथं सत्तेमध्ये आला. तृणमूल काँग्रेसचे समर्थक असलेल्या मतदारांची नावच तेवढी वगळली गेली अशा पद्धतीचे आरोप सुद्धा झालेले आहेत. आणि आता हीच SIR मोहीम महाराष्ट्रातही सुरू आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून महाराष्ट्राच्या विविध भागातून काही आरोप झाले, संशय व्यक्त केला गेला. मतदार यादीतून आपलं नाव वगळलं जाते की काय याची भीती अनेक मतदारांना वाटत राहिलेली आहे. ती भीती अजूनही अनेक मतदारांच्या मनामध्ये आहे. आणि आता ही मोहीम अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल 2 कोटी नावं वगळल्याचा एक मोठा दावा समोर आलेला आहे. 2 कोटी थोडे थोडके आकडे नाही आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा एकदम कल बदलवून टाकणारी किंवा निकाल फिरवून टाकणारा ही आकडा आपल्याला दिसतो. 2 कोटी नावं वगळली गेली असून निवडणूक आयोग याचा नेमका खुलासा सुद्धा करीत नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा आरोप किंवा हा एक मोठा दावा केलेला आहे. 2 कोटींचा हा आकडा आधीच तर मोठा दिसतो, पण हा आकडा आणखी वाढणार असल्याची शक्यता सुद्धा त्या रोहित पवार यांनी व्यक्त केलेला आहे. रोहित पवार म्हणाले, मतदार यादीतून 2 कोटी नावं कोणत्या आधारावर वगळण्यात आली आहेत याची माहिती निवडणूक अधिकाऱ्याकडे मागण्यात आली. त्यावर 34 लाख मतदारांचा मृत्यू झालेला आहे. 76 लाख मतदारांच्या घरी तपासणीसाठी गेलेले असताना कोणी आढळून आलेलं नाही. हे खरं तर हा मुद्दा थोडा म्हणजे विचाराचा किंवा चर्चेचा सुद्धा ठरू शकतो, कारण त्याचा पुरावाच नाही ना काही. हे म्हणतात आम्ही त्यांच्या घरी गेलो, आता ते प्रत्यक्षात होते नव्हते माहित नाही. 77 लाख मतदार कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनीच दिली असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय सुमारे 2 लाख मतदारांनी माहिती देण्याला नकार दिल्याचं सुद्धा सांगण्यात आलं. वगळण्यात आलेल्या 2 कोटी नावाबाबत निवडणूक अधिकाऱ्याकडून स्पष्ट उत्तर मिळालेली नाहीत असा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केलेला आहे. शिवाय काही वगळलेली नावं पुन्हा मतदार यादीमध्ये घेतली जाऊ शकतात असं सुद्धा अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा सुद्धा रोहित पवार यांनी केला. परंतु त्यांनी केलेला एक दावा मात्र प्रचंड खळबळजनक ठरतो आहे. भारतीय जनता पक्षानं एक सॉफ्टवेअर तयार केलेलं असून भारतीय जनता पक्ष राजकीय विरोधकाशी नाव वगळण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजे फक्त राजकीय विरोधक वगळले जावे त्यातून असं त्यांचा प्रयत्न असं रोहित पवार यांनी म्हटले. खरं तर हा दावा मोठा धक्कादायक आहे. SIRचं काम दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण होणं अवघड आहे. त्यामुळे काही ठिकाणी हे BLO ब्लॉक पक्षाच्या कार्यालयात बसून टेबल सर्वे करीत आहेत आणि त्यांना भाजपा कार्यकर्त्यांकडून माहिती पुरवली जात आहे असंही त्यांनी म्हटलं. बघा, म्हणजे त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देणाऱ्या घटनाही घडलेल्या आहेत. पुण्यातली एक घटना तर प्रकर्षानं समोर आलेलीच आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाच्या कार्यालयातच हे सगळे BLO टेबल टाकून असे ओळीनं बसलेले आहेत आणि तिथं मतदारांची छाननी केली जात आहे. हा प्रकार महाराष्ट्रानं पाहिला. त्यानंतर निवडणूक आयोगानं कारवाई करण्याचं आश्वासनही दिलेलं होतं. पण या कथित सॉफ्टवेअर प्रकरणी मात्र हे प्रकरणच इथून धक्कादायक आहे. म्हणजे आरोप आहे, दावा आहे, काही असेल, पण हे सगळं धक्कादायक नक्की आहे. मतदार यादीच्या प्रक्रियेदरम्यान भाजपाकडून एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेला आहे आणि या सॉफ्टवेअर मध्ये मतदारांचे म्हणजे आपल्या विचारधारेचे कोण, संदिग्ध कोण आणि विरोधी कोण म्हणजे अशा
3 श्रेणीमध्ये मतदारांचं वर्गीकरण करण्यात आल्याचा सगळ्यात मोठा दावा या रोहित पवार यांनी केलेला आहे. मला खर तर या सगळ्या आरोपांची चौकशी होण्याची तर गरज आहेच आहे. कारण हा केवळ राजकीय आरोप किंवा दावा आहे असं समजून याकडे दुर्लक्ष नाही करता येणार. भारतीय जनता पक्षानं त्यांच्या पक्षांतर्गत काय करावं हा ज्या त्या पक्षाचा विषय आहे. पक्षांतर म्हणजे पक्षाच्या अंतर्गत कामासाठी किंवा अन्य त्यांच्या कुठल्या उपयोगासाठी त्यांनी सॉफ्टवेअर विकसित केलं असेल तर तो भाग वेगळा. पण या सॉफ्टवेअरच्या मदतीनं SIR मोहीम प्रभावित होत असेल किंवा ती केली जात असेल किंवा ते करण्यासाठीच हे सॉफ्टवेअर असेल तर मात्र ते गंभीर ठरेल. पण याची चौकशी होणार का आणि कोण करणार? होत असलेले आरोप मात्र प्रचंड धक्कादायक आहे. मतदारांची जी छाननी सध्या सुरू आहे त्यावर तुमचा किती विश्वास आहे मित्रांनो, जरूर सांगा. आणि तुमचे सुद्धा या मतदारांच्या छाननीमध्ये जर काही भले बुरे अनुभव असतील तर तेही जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी एक अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.